स्वागत करतोय। खूपच मोठी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे। जरी अंडरआर्म असली तरी या स्पर्धेची चर्चा ही जास्त होत असते। येतात दोन्ही कॅप्टन या ठिकाणी येतात। निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन आहेत दर्पण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत रोनक। अमित म्हात्रे यांचे शुभ हस्ते टॉस करतोय। ॲडव्हेंचर बॉईज आणि निधी स्पोर्ट्स आहे। टॉस होतोय अमित म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते। ॲडव्हेंचर व्हॉट हॅपन ॲडव्हेंचर टॉस जिंकलायत ॲडव्हेंचर बॉईज ABC। टॉस जिंकलाय, निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय। अगोदरच ठरवलं होतं बॅटिंग करायची आहे। हो नक्कीच। किती धावा बनवाल? 6 षटकांचा मॅच आहे, कारण समोरच्या संघामध्ये चांगले धारदार गोलंदाज आहेत। त्यांचा खेळ तुम्ही बघितलाय। 60 ते 70 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करून काही वेगळी रणनीती समोरच्या संघाविरुद्ध गोलंदाज विशेष प्रभाव पडतात त्यांचे। हो नक्कीच। आता रणनीती बघू आता कसे उतरवायचे फिल्डर। बॅटिंग करताना कोणावर जास्त निर्भर असेल? धावा बनवण्यामध्ये कोणावर जास्त विश्वास ठेवाल आणि त्याचं विकेटवर टिकलं पाहिजे? विश्वास सर्वांवरच आहे, पण सर्वांनी 100% दिले पाहिजे आणि बॅटिंग पण सर्वांची झाली पाहिजे। आणि फायनल मॅच आहे, पहिला मारण्याचा प्रयत्न करू। अनुभव कसा होता सेमीफायनलच्या मॅच पर्यंत पोहोचण्याचा? खूप अनुभव होता, पण बॅटिंग थोडी विकेट लवकर गेले होते, पण सुशील भाई रन मारून गेला। थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच। थैंक यू। दर्पण म्हात्रे, दूसरे बाजूला रौनक, क्या कुछ कहना चाहोगे? टॉस अगर आप जीते तो आपका फैसला क्या रहता है? हम लोग फील्डिंग ही लेते थे। मतलब आपके मुताबिक जो फील्डिंग चाहिए थी वही आपको मिली है। कितने रनों तक सीमित करना चाहोगे सामने वाली टीम को? 45 से 50 तक रोकने की कोशिश करेंगे। हर साल आप ये टूर्नामेंट खेलते हो, एक्सपीरियंस कैसा रहता है इस टूर्नामेंट का? काफ़ी अच्छा रहा है अभी तक, और एक टाइम हम लोग रनर अप भी रहते हैं। ये टाइम हम लोग ट्राई करेंगे फर्स्ट प्राइज लेने का। आज आपकी टीम में केसर नहीं है, तो उसकी कमी यहाँ पे नजर आएगी? हाँ, बहुत कमी नज़र तो आ रही है और थोड़ा इफेक्ट भी पड़ रहा है, बट हम ट्राई करेंगे जितने भी प्लेयर हैं उनके साथ स्ट्रॉन्ग खेलने का। सेमीफाइनल तक का सफर कैसा रहा? काफ़ी अच्छा ही रहा है, काफ़ी टफ मैचेज हो रहे हैं। अभी ट्राई करेंगे थोड़ा जल्दी अच्छा एफर्ट डाल के जीतने का। थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच। थैंक यू। या प्रतिक्रिया दोन्ही कॅप्टनच्या आपल्याला पाहायला मिळाल्या। टॉस या ठिकाणी झालेला आहे। निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन दर्पण म्हात्रे यांनी हा टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय। क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल, ते म्हणजेच क्रिस 11 मीरा रोड या टीमला हा मॅच प्रेक्षको तुम्ही पाहायला विसरू नका। डाव्या बाजूला यशवंतजी तारबी यांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय। परंतु वळतो आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी बदलाव असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुरवाणीने भिजवण्याकरता महाराष्ट्राचे आणखीन 2 गोड आवाज भारतजी राऊत सर आणि जोडतील अक्षयजी साटम सर। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीपजी गावड। आपण जो आवाज ऐकत होता तो देखील एक समालोचन क्षेत्रामधील एक मोठं नाव संदीपजी गावड यांचा आवाज आहे, लक्षात ठेवा। चला या वळूया आपण या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी विशेष आभार मानणं तितकंच गरजेचं आहे। सन्माननीय द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपये व ड्रेस हे देण्यात आलेले आहेत। त्यानंतर सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांच्याकडून क्रमांक 1, क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ही ट्रॉफी देण्यात आलेली आहे। त्यानंतर कुमार शुभम म्हात्रे यांच्याकडून गोलंदाज फलंदाज मालिकावीर ही ट्रॉफी शुभम म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। जय कदम यांच्याकडून मालिकावीर जी वॉशिंग मशीन आहे ती जय कदम यांच्याकडून देण्यात आलेली आहेत। म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स यांच्याकडून मेडल्स, सागर पाटील यांच्याकडून 3 बॅट, ॲडव्हेंचर बॉईज यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये, विलास पाटील यांच्याकडून पाण्याची व्यवस्था, A1 जोडी यांच्याकडून 10,000 रुपये। या सर्व दात्यांचं मी ॲडव्हेंचर बॉईज चंद्रपाडा यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। असं सहकार्य, असंच प्रेम भावेश पुणेकर यांच्यावर असू द्या, जेणेकरून पुढच्या वर्षी याहून चांगली स्पर्धा, याहून चांगलं आयोजन आम्ही करण्याचा प्रयत्न करू। चला मॅच स्टार्ट करूया आपण। पहिली सेमीफायनल मॅच या स्पर्धेमधील आपण पाहतोय कोण जाणार ग्रँड फिनालेमध्ये। एका साईडला आपण पाहिलं शिवतेज संघ या टीमनं मात्र ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केला आहे। त्या ठिकाणी
इथून मात्र ही सेमीफायनल मॅच इथे जिंकणं देखील तितकंच गरजेचं. संस्थापक चषक 2024 ची ट्रॉफी कोण उचलणार? मॅच ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एका साईडला हितेश आणि एका साईडला रवी वाघमारे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. निधी स्पोर्ट्स या टीमची. मात्र काय गोलंदाजी मीरा रोड या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर काय गोलंदाजी. रवी वाघमारे 5 इनिंग 52 धावा. एव्हरेज जर आपण पाहिलं तर 13चा एव्हरेज. स्ट्राईक रेट जर आपण रवी वाघमारे यांचा पाहिला 185.71. त्यानंतर बेस्ट इनिंग रवी वाघमारे यांची या स्पर्धेमध्ये आपण पाहिली तर 25 धावेची बेस्ट इनिंग रवी वाघमारे यांनी खेळली होती. हे विसरता कामा नये. मात्र जर आपण JTCला नक्कीच विनंती करेल हर्ष यांचा अपडेट आपल्या समोर आला तर बरं होईल. हितेश यांच्या विषयी म्हणायचं गेलं 5 इनिंग हितेशच्या देखील आपण पाहिल्यात. जवळपास हर्ष यांच्या विषयी आपण वळूया. 5 मॅच 8 षटकं ज्याने हाताळली 26 डॉट चेंडू टाकले 9 विकेट आहेत हर्ष यांच्या. मला वाटलं 10 विकेट आहेत का. मात्र बेस्ट दिला या मॅच या स्पर्धेमध्ये हर्षनं त्या म्हणजे 14 धावा 2 षटकं आणि 4 विकेट. इकॉनॉमिक आपण पाहिला हर्ष यांचा तर 8चा आहे आणि एव्हरेज जर पाहिला 7.11. 2 वेळा 3 विकेट या गोलंदाजांना काढले आहेत. वेल डन हर्ष. आतापर्यंत ही हर्षची कामगिरी आहे. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि मॅचला सुरुवात करूया आपण. गणपती बाप्पा मोरया. सेमीफायनल मॅच सुरू होत आहे या ठिकाणी. निधी स्पोर्ट्स वर्सेस मीरा रोड. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनं फक्त चेंडूला दिशा दिली गेली. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडूला फीड केलं गेलं. अकाउंट ओपन होतं. खातं उघडलं गेलं. श्री गणेशाय होतोय निधी स्पोर्ट्स या टीमचा. हितेशच्या बॅटमधून सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मलिंग यांना पाहतायत. त्यांना विक्रांत ठक्कर स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्ष जवळजवळ या मुळाच्या विषयी जर पाहिलं आपण तर 6 वेळा तो चेंडू बॉलिंग पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तो नेहमी आपटत असतो आणि 7वा चेंडू तो रिलीज करत असतो. ही त्याची खासियत आहे या गोलंदाजाची. आणि काय गोलंदाजी काल जवळपास मागच्या मॅचचा विचार केला तर फक्त मला वाटतं 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा 2 स्पेल आपण पाहिले आणि 2 स्पेलमध्ये फक्त 8 धावा या गोलंदाजाने खर्च केला. आता तितक्याच ताकदीचा फलंदाज रवी वाघमारे आहे. कालचा फॉर्म रवीचा विसरता कामा नाहीये. चांगला फटका आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालं नाहीये. 2 धावा इथे देखील मोजावे लागतील मीरा रोड टीमला. कारण 50च्या पलीकडे ही धावसंख्या रवी वाघमारे यांची आहे. हे विसरता कामा नाहीये. सेमीफायनल मॅच खेळतायत. मात्र त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस चिठ्ठ्या टाकल्या त्यावेळेस आम्ही म्हटलं की प्रत्येक कॅप्टन आपलं नशीब आजमावेल. त्यावेळेस रोहित निकमचं काय नशीब आहे. फटका चांगला आहे. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल आणि रोहित निकमचं नशीब आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं तर त्यांनी शिवतेची चिठ्ठी मात्र उचलली नाहीये तर विजेता अशी चिठ्ठी उचलली. आणि एका साईडला विक्रांत ठक्करनं निधीची चिठ्ठी उचलली. त्यामुळे आपण ही मॅच पाहतोय. धावसंख्या 6. एक्स्ट्रा खेळाडू नाही का तुमच्याकडे मीरा रोड? नाही आहे का? ओके चालेल. रवी वाघमारे समोर आहे हर्ष ज्याची हर्षणीय कामगिरी. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र निघून जातो. तो म्हणजे जवळपास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं 2 धावा इथे कंप्लीट 3 धावा इथे कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. उंची जास्त गाठली होती या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर मिड ऑफ रिजनच्या वरून फटका खेळला गेला. मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण या दोन्ही बॅटर्स मध्ये पाहिलं. 3 धावा इथे पळून काढल्या गेल्या. धावसंख्या फलकावर आहे ती म्हणजे 9 धावा. आउटसाइड लेग स्टंप पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांचा. थोडासा आता आपण जर विचार केला तर मॅच थोडासा बदलेल कारण इथून सेमीफायनल फायनल ही सुरू झाली आहे. स्पर्धेमध्ये थोडीशी रंगत येईल. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालाय जमा झालाय आणि ते देखील प्रतीक्षा करतायत की ग्रँड फिनालेचा. मात्र या मॅच नंतर खूप मजा येईल. 2 धावा इथे मिळतील. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 12.
बिनबाद 12 म्हणायचं गेलं संदीप दादांच्या भाषेमध्ये म्हणायचं गेलं तर बिनबाद जिंदाबाद धावसंख्या 12. खरोखर दादांचा तो डायलॉग अजूनही फेमस आहे. बिनबाद नाबाद जिंदाबाद संदीप दादांचा डायलॉग आहे आणि भरपूर असे डायलॉग संदीप दादांचे आहेत ते भरपूर प्रसिद्ध झाले आहेत. त्याच्यामध्ये मी तर म्हणेल खास करून अक्षय मोजके डायलॉग त्यांनी या स्पर्धेमध्ये फेकलेत कारण त्यांना षटकार चौकार हवे असतात त्यांचे डायलॉग प्रेझेंट करण्यासाठी ते आले नाहीत. षटकार चौकार रोनक षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सध्याच्या घडीला नक्कीच पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर 12 धावा चांगली स्थिती आपण पाहतात निधी स्पोर्ट्स या टीमची. मात्र मागचा मॅच जो आपण पाहिला होता टॉप 6 मध्ये प्रवेश ज्या वेळेस केला होता निधी स्पोर्ट्स टीमनं त्यावेळेस पतुपॅकर या टीमच्या अगेन्स्ट जी खेळी साकारली निधी स्पोर्ट्स टीमनं सिंगल डबल या खेळीवर जास्त भर टाकला गेला आणि तिथूनच मात्र 60च्या पलीकडे धावा या निधी स्पोर्ट्स टीमनं बनवल्या होत्या. तशा प्रकारची खेळी पुन्हा एकदा पाहायला मिळू शकेल का. रौनक न्यू बॉलर समोर आहे रवी वाघमारे सॉफ्ट हँडना मात्र त्या ठिकाणी फिल्डर होत आहे कदाचित रवीच्या लक्षात नव्हतं या ठिकाणी पहिली विकेट पडली गेली निधी स्पोर्ट्स या टीमची. मिस्टर रवी वाघमारे परतीच्या मार्गे आउट. धन्यवाद डीजे भावेश पुणेकर यांचं गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं आणि भावेश पुणेकर या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडस काही चर्चा करतायत रोनक सोबत ते म्हणजे हर्ष. भावेश पुणेकर हा खेळाडू येतोय त्याच्यामुळे भावेश पुणेकर यांना कशा प्रकारे चेंडू टाकायला हवेत याच्याविषयी कदाचित ती चर्चा केली जात आहे मैदानाच्या आतमध्ये. भावेश पुणेकर 5 इनिंग 33 धावा भावेश पुणेकर यांच्या आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिल्यात. अप्रतिम कामगिरी एक चांगली खेळ साकारली आहे या स्पर्धेमध्ये भावेश पुणेकर. इथे संधी निर्माण केली होती स्वतः गोलंदाजांना मात्र ती संधी गमावतोय स्वतः गोलंदाज. बॅक टू द बॉलर समोर गोलंदाजच्या खेळाडा होता भावेश पुणेकर. हितेश किंवा भावेश दोघांपैकी एकाला डगआउटच्या दिशेने जावं लागलं असतं हा चेंडू व्यवस्थित फील्ड केला असता तर मात्र नशिबाची साथ. तर मी म्हणतो ना क्रिकेटमध्ये 70% क्रिकेट तर 30% कुठेतरी नशीब असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नक्कीच भावेश पुणेकर किंवा हितेश यांचं या ठिकाणी मित्र म्हणजे नशिबाने साथ दिली आहे. बाल बाल बचगे विकेट वाचली आहे निधी स्पोर्ट्स या टीमची कोणती ती सांगू शकत नाहीयेत. काय चेंडू टाकलाय काय चेंडू टाकलाय अप्रतिम हर्षणीय कामगिरी. त्यानंतर म्हणायचं गेलं तर रौनक मैदान के अंदर पायडा स्वीप मिस्टन स्टोक क्षेत्ररक्षक त्या दिशेने कोणताही नाहीये. मिड विकेटचा फील्ड स्ट्रगल करतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय चेंडूला फील्ड करून स्ट्राइक एंड रिजन पर्यंत देईपर्यंत या ठिकाणी धावा पळून काढल्या गेल्या त्या म्हणजेच 3 धावा झाल्या त्या 16-16. लॉस ऑफ 1 विकेट. रवी वाघमारे सारखा एक नामांकित खेळाडू मात्र डगआउट रिजन मध्ये जाऊन बसलाय. एक महत्वपूर्ण विकेट ज्याचा बोलबाला होता या स्पर्धेमध्ये तो रवी वाघमारे मात्र आउट झालाय. चांगला फटका सुरेख फटका दणदणीत फटका चाबूक शॉट भावेश पुणेकर यांच्या बॅट मधून चौकार 4. भावेश पुणेकर यांच्यासाठी पारितोषिक आला आहे. प्रत्येक षटकार आणि चौकार यांच्यासाठी भावेश पुणेकर यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक. समीर घरत
यांच्याकडून आलेला आहे. एक चौकार मारलाय भावेश पुणेकर यांना. समीरला षटकार की चौकार? समीर काय 4-6 चौकार षटकारासाठी 200 आहेत. A1 जोडीमधील समीर घरातला विसरता कामा नाहीये. आणि हॅट्रिक जर भावेश पुणेकर यांना पूर्ण केली तर 500 रुपये. हवा के साथ साथ घटा के संग संग खेलने का किया था प्रयास. भावेश पुणेकर यावेळेस आउट. एक महत्वपूर्ण विकेट रवी वाघमारे यांच्या पाठोपाठ भावेश पुणेकर जे देखील जास्त वेळ खेळपट्टीवर घालवू शकणार नाहीये. त्याला देखील लगेचच डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं त्या ठिकाणी गोलंदाजांना. रोनक यांना 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आहे. फलकावर धावा आपण पाहतोय निधी स्पोर्ट्स या टीमच्या 20 धावा. रियाज शेख 5 इनिंग 45 धावा. एव्हरेज जर रियाजचा पाहिला 11.25. स्ट्राईक रेट जर आपण रियाज यांचा पाहिला तर जवळपास 132.35. बेस्ट इनिंग रियाजनं खेळली होती 31 धावेची. तोच रियाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आजच्या या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रियाजची देखील चांगली कामगिरी आहे निधी स्पोर्ट्स या टीमसाठी. धावा संख्या 20 हर्ष, ज्याची हर्षणीय कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. ऑन ड्राईव्ह केलं गेलं. ऑफचा चेंडू ऑन साइडला टर्न केला गेला बॅटर मार्फत, हितेश मार्फत. 22 धावा. मागच्या वेळेला देखील निधी स्पोर्ट्स टीमनं अशाच प्रकारचा परफॉर्मन्स केला होता. सुरुवातीला विकेट्स पडल्या होत्या, त्यानंतर मात्र ती एक भागीदारी आणि तिथून त्या भागीदारीतून जवळपास तो 60चा आकडा गाठला होता. तशी एखादी भागीदारी या ठिकाणी काय रियाज किंवा हितेश यांच्या 2 फलंदाजामध्ये ती पाहायला मिळू शकेल का? प्रयत्न तर तेच असतील. मात्र नॅचरल खेळ रियाजचा मात्र सिंगल डबलचा आपण कमी प्रमाणात पाहतोय. मोठमोठे फटके खेळण्यामध्ये रियाज म्हणजे जो नॅचरल खेळ आहे त्याचा, ज्याची जी अंडरआर्म क्रिकेटमध्ये ओळख आहे ती मोठमोठे फटके खेळण्याची ओळख आहे. धावा संख्या झाल्या आहेत त्यामध्ये 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आउटसाइड ऑफ स्टंप. आज हर्षनं एकही विकेट काढली नाहीये. कालच्या दिवसामध्ये आपण 9 विकेट त्याच्या पाहिल्या होत्या. आज एकही विकेट नाही. मात्र गोलंदाजीचा जो दबदबा आहे, जो दरारा आहे, तो मात्र या गोलंदाजानं कायम ठेवलाय. बॅक टू द बॉलर. अगदी गोलंदाजी समोर खेळला होता. पायानं अडवण्याचा प्रयत्न हर्षनं केला होता. चेंडूला अडवण्यामध्ये नक्कीच सफल ठरले. सिंगल इथे देखील मिळेल. धावा झालेल्या आहेत त्या 25. तिसरं षटक प्रगतीपथावर. 6 षटकांची ही मॅच आहे. सॉफ्ट हँडना यावेळेस फक्त ऑफ साइडला दिशा देण्याचं काम केलं गेलं. इथे देखील 2 धावा मिळतील. योग्य ती खेळ सुरू आहे हर्ष या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. एखादा गोलंदाज आपला चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये देत असेल तर त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळताना कुठेतरी सावधगिरी बाळगणं हे बुद्धिमत्तेचं काम आहे फलंदाजाचं, मी तर म्हणेल. आणि ते काम त्या ठिकाणी रियाज करतोय. पायड्यात स्वीप इनफिल्डच्या वरून स्क्वेअर एक क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा इथे कंप्लीट. 4थ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि या 4 धावा. वेल डन. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 2 3 3 नाही तर हा 4 चौकार
या ठिकाणी पळून काढला गेला. अप्रतिम रनिंग पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड आपण पाहतोय तब्बल 31 रनिंग बिटवीन द विकेट तुमची चांगली असायला हवी. रनवे तुमचा चांगला असायला हवा. फिटनेस तुमचा चांगला असायला हवा आणि खास करून स्टॅमिना तुमचा चांगला असायला हवा. परफॉर्मन्स तुमचा चांगला असायला हवा अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि खास करून नजर तुमची तितकीच चांगली असायला हवी. अंडरआर्म क्रिकेटमध्ये बंकड विकेट असते का नसते का? कारण काही नियमावली अंडरआर्म क्रिकेटची थोडीशी वेगळी आहे. जशास तसं उत्तर असं म्हणू शकतो आपण दिले गेलं रियाज मार्फत हर्ष यांना. सॉफ्ट यांना यावेळेस ऑफ साईडला चेंडू ढकलून देण्याचं काम केलं गेलं. एक धाव इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण फलकावर धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 2 बाद 32 धावा. या ऐकूया सुमधुर संगीत त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे धन्यवाद. डीचे षटक क्रमांक 4 रौनक. पहिला स्पेल आपण पाहिला रौनक यांचा तर नक्कीच अतिशय सुंदर पहिला स्पेल हाताळला गेला. 8 धावा रौनकच्या आपण पहिल्या स्पेलमध्ये पहिल्या 2 विकेट रौनकनं प्राप्त केला. आपला दुसरा स्पेल हाताळण्यासाठी हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय आणि सांघिक 4थं षटक हे आपण रौनक यांचं पाहतोय. धावा झालेल्या आहेत निधी स्पोर्ट्स या टीमच्या 32 धावा. फलकावर 2 विकेट निधी स्पोर्ट्स टीमच्या पडल्या गेलेल्या आहेत. रियाज शेख त्यांच्या सोबत आपण पाहतात हितेश या खेळाडूला. टू माइंड दुविधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी रियाजनं केला होता. अगोदर विचार केला होता चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर की मला पॅडल स्वीप खेळायचा आहे. त्यानंतर चेंडू पाहिला की हा चेंडू मात्र व्हाईट लाईन सोडून जाणार आहे. त्यानंतर मात्र त्याने आपला विचार बदलला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्वीपचा फटका. 1 धाव. ज्या क्षेत्रामध्ये खेळायचं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कारण स्क्वेअर लेग क्षेत्राचा जो फिल्डर आहे तो डीप मध्ये आहे आणि रियाजचा कदाचित आज प्रयत्न असेल आपण सॉफ्ट हँडने खेळलो हलक्या हाताने खेळलो स्क्वेअर लेग रिजन मध्ये तर डीप मधून फिल्डर चेंडूला उचलण्यासाठी येईपर्यंत आपण 2 ते 3 धावा पळून काढू शकतोय. हा कदाचित तो प्रयत्न असेल रियाज यांचा आणि त्यासाठी केला होता अट्टहास. मी म्हणे त्यासाठी खेळला होता फटका हाच. ऑफसाईडला मिड ऑफ रिजन मधून हर्ष येतोय. 2 धावा इथे मिळतील. मीरा रोड वर्सेस निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा. एक आहे आयोजक प्रायोजक भावेश पुणेकर यांची टीम निधी स्पोर्ट्स या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक आहेत. ऑफसाईडला कट करतोय. पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर नाहीये. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये देखील जात नाहीये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर साईपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केले गेले. ते 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. जबरदस्त डाव सावरलाय. 2 विकेट मात्र पडल्यानंतर मात्र डाव सावरण्याचं काम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलं रियाज शेख आणि हितेश भोईर यांना. धावा झालेल्या आहेत त्यामुळे तब्बल 39 धावा. वेलकम तुषार. तुझं देखील हार्दिक स्वागत. तुषार सोनवणे आपण देखील प्लीज वर यायचं आहे. ज्यांना आपण सुरुवातीच्या 2 दिवसांमध्ये ऐकलं होतं तुषार सोनवणे एक दिग्गज समालोचक आहेत. उभरता सितार आम्ही तर म्हणे जुचंद्र या परिसरातील. जुचंद्र गावाने अनेक कलावंत घडवलेत. जुचंद्र गावाला रांगोळीचं माहेरघर म्हटलं जातं. क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं कारण या जुचंद्र गावामध्ये कलावंतांची कमतरता नाहीये. नाट्य कलावंत असू द्या नृत्य कलावंत असू द्या क्रिकेट
चे खेळाडू असू द्या, क्रिकेटचे समालोचक असू द्या, दर्दी प्रेक्षक असू द्या, क्रिकेटचे आयोजक असू द्या, लक्षात ठेवा अशा कामांमध्ये नेहमी पुढाकार घेणारे व्यक्तिमत्व या जोचेंद्र गावामध्ये आहेत आणि या जोचेंद्र गावाने दिले आहेत. धावसंख्या 41. अंतिम चेंडू असेल 4थ्या षटकातील. कारण आज राज्य स्तरावर नाहीये तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जोचेंद्र गावाचं नाव घेतलं होतं. यावेळेस विकेट डाऊन, चांगला फटका खेळला गेला होता. मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण पहिला फिल्डर होता जवळ आणि एक अप्रतिम चेल पकडला गेला. हितेशची पारी या ठिकाणी समाप्त होते. हितेश बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. मोहनदादा आणि मोहनदादाच आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांचे गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. येत्या काही दिवसात कला क्रीडा महोत्सव, वसई कला क्रीडा महोत्सव सुरू होत आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जोचेंद्र गावाच्या काही रांगोळ्या या वसई कला क्रीडा महोत्सवामध्ये पाहायला मिळतील. नक्कीच आवर्जून भेट द्या त्या रांगोळ्या पाहण्यासाठी. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 41 धावा. एक कुठेतरी जमेची बाजू आपण या ठिकाणी पाहतोय, कारण पहिली विकेट पडली होती निधी स्पोर्ट्स या टीमची 12 या धावसंख्येवर. दुसरी विकेट पडली होती ती म्हणजे 20 या धावसंख्येवर. मात्र तिसऱ्या विकेटची आपण पार्टनरशिप पाहिली तर तब्बल 21 धावेची पार्टनरशिप. चांगला फटका, पूर्ण फोर्स ना, पूर्ण टायमिंग ना हा चेंडू खेळला गेला होता. मात्र जशास तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं गेला. काय एफर्ट लावला गेला, अफलातून एफर्ट लावला गेला. न भूतो भविष्य असं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि खास करून लक्षात ठेवा खेळाडू कक्षामधून देखील टाळ्या येत आहेत त्या फिल्डरसाठी. अफलातून तो चेंडू अडवला गेला. वेल डन. थँक्यू. क्रिकेटमध्ये काय असतं मित्रांनो, क्रिकेटमध्ये बॅटनं तुम्ही जितक्या धावा बनवत आहात, जितक्या धावा तुम्ही गोलंदाजीमध्ये वाचवता, तितक्या धावा फिल्डरने तरी वाचवल्या त्या देखील तितक्याच महत्वाच्या ठरतायत. कोण आहे फिल्डर त्या ठिकाणी? मिस्टर सत्यम. काय फील्ड केला चेंडू तो, अक्षरशः मी म्हणेल तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जात होता. मात्र त्याला अडवलं गेलं अंतिम क्षणी त्याला अडवलं गेलं त्या ठिकाणी. धावा झाल्या त्या 45. इनसाइड आउट आणि तो देखील अफलातून स्ट्रोक खेळला गेला. इथे 2 धावा. आणि खरोखरचा तंत्रशुद्ध खेळी कशा असायला हवी. नक्कीच मी रियाज याचा उल्लेख आवर्जून करेल, कारण ज्यावेळेस एखादा चुकीचा चेंडू त्यावेळेस मोठा फटका, मात्र ज्यावेळेस चांगला चेंडू त्या चांगल्या चेंडूला देखील एक चांगली दिशा देण्याचं काम रियाज मैदानाच्या आतमध्ये करत आहे त्या ठिकाणी. वेल डन रियाज. 2 धावा इथे मिळतील. धावा झाल्यात त्या 47. बॅटची एज सिंगल इथे देखील मिळेल. धावा संख्या 48. दर्पण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. 11 चेंडू आणि 21 धाव संख्येवर रियाज खेळतोय. व्हॉट अ बॅटिंग. आपण म्हणू शकतो जवळपास 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. एकदा प्लेसमेंट इथे देखील 1 धाव मिळेल. संयमी खेळी, शांत केली. ऊन नाहीयेत, गरमी जाणवत नाहीये, त्याच्यामुळे थकवा देखील तितकासा जाणवत नसेल. मी म्हणेल जे बॅटर्स धावतायत त्यांना. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 5वं षटक आहे हे. प्रथमेश किरण पवार यांचं. पुन्हा एकदा प्लेसमेंट. स्ट्राईक स्वतःजवळ हवी आहे, आणि त्यासाठी हा मात्र प्रामाणिक प्रयत्न रियाज यांचा. फक्त सिंगल कन्वर्ट केला. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःजवळ ठेवली. धावसंख्या फलकावर झाली आहे निधी स्पोर्ट्स या टीमची. सांघिक धावसंख्या 50.
50 धावा मी म्हंटल, मात्र डगआउट मधून कुठल्याही प्रकारच्या टाळ्या आल्या नाहीत. कदाचित तो समाधानकारक स्कोर नाही का, कारण 50 धावा ज्यावेळेस एखाद्या संघाच्या होत्या त्यावेळेस टाळ्या होणं गरजेचे असतात. मात्र कदाचित त्यांना 60 हवे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत. प्रथम येतोय क्लीन बोल्ड, एक क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवली होती, ऑफ स्टिकच्या बाहेर खेळण्यासाठी आला होता. स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, तो म्हणजे रियाज यांना. मात्र हा चेंडू होता डेडॉन स्पोर्ट्सचा, वेध घेतला एसटीचा, दांडी गोल. मिस्टर रियाज बॅक टू द पॅव्हिलियन, आउट. पडवले जीव लग यार, हे म्हणत वर्तक दादा खंबीर. हे नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग, नव तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. नावातच आहे आग. मित्रांनो लक्षात ठेवा, जातीची आगरी, आणि आगरी मधला जर आपण री काढला तर राहते ती म्हणजे आग, आणि ती आहे मोहन दादांची. लक्षात ठेवा, काय गाणं वाजलं जात आहेत मोहन दादांच्या बद्दल. हेमंत दादा वर्तक देखील या ठिकाणी आहेत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व. म्हणून मी म्हटलं ना की दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून जर मला कोणाला पाहायचं असेल तर ते मी हेमंत दादा वर्तक यांना पाहित. रियाज यांची पारी या ठिकाणी समाप्त झाली. अप्रतिम इनिंग, डाव सावरला. मी म्हणे निधी स्पोर्ट्स संघ थोडासा मी म्हणेल अडचणीमध्ये सापडला होता, त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम रियाजनं केलं. अपड्राईव्ह केला गेला चेंडूला, एक धाव तर वेगानं पूर्ण केली. डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या पर्यंत काही आवश्यकता नव्हती, काही आवश्यकता नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. लेफ्ट हँड बॅटर होता त्या ठिकाणी मिस्टर अमित, दुहेरी धावा काढू शकला असता, मात्र हा नाद खुळा कुठेतरी मात्र चुकीचा पाहायला मिळाला. 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न, अमित रनआउटच्या स्वरूपात आउट. थँक्यू, क्या बात आहे. कुणाल मटके नाहीये, त्याच्यामुळे मडके आज नाहीये, त्याच्यामुळे कदाचित अंकित पवार यांची वर्णी आज निधी स्पोर्ट्स या टीम मध्ये लागली गेली आहे. यावेळेस नशिबाची साथ, थोडासा अखुड हा चेंडू पडला गेला. मात्र नशीब एक चांगला आहे की हा कॅच गेला नाहीये. 2 धावा इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 54. दर्पण आणखी एक रॅपिड स्ट्रोक खेळला गेला, कडक स्ट्रोक खेळला गेला. मिसफील्ड, मिसफील्ड. जिथे मिसफील्ड तिथे मात्र त्या चुकीला मात्र माफी नाहीये. धावा मोजावे लागतील आणखीन. जवळपास मिळतोय चौकार 4, द ग्रेट मराठा चौकार. थँक्यू. धावा संख्या झाली आहे ती 58. पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. 58 धावा फलकावर. अंतिम षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डॉट बॉल, अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथे मात्र आउटसाइड लेग स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 धाव अंकित केली जाईल. स्कोरबोर्ड मध्ये 59 धावा या फलकावर निधी स्पोर्ट्स या टीमच्या. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पॅडवर मारा केला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 6. 6 षटकांचा आपण हा मॅच बघतोय. पहिली इनिंग या ठिकाणी संपली आहे आणि जवळपास 59 या धावसंख्येवर निधी स्पोर्ट्स चंद्रपडा संघ थांबला गेला आणि 60 धावेचं आव्हान दिले गेलं, ते म्हणजे क्रिस 11 मीरा रोड या टीमला.
36 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 60. समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कमेंटरी बॉक्स मध्ये. या पुढच्या इनिंग मध्ये या परिसरातील एक नामवंत समालोचक अक्षय साटम यांना आणि त्यांच्या संमित असतील एक नवदूत समालोचक मिस्टर तुषार सोनावणे. या ऐकूया या दोन समालोचकांच्या माध्यमातून या पुढच्या इनिंगला. चला सर्वांचं हार्दिक स्वागत. महत्वपूर्ण लढत जिंकेल तो फायनलचं तिकीट प्राप्त करेल शिवतेज संघाविरुद्ध. आणि शिवतेज संघ आज या ग्राउंडवरती जो क्वालिफाय झाला ना, खूप खुश असतील नचिकेत घरात. कारण शिवतेज म्हटलं तर नचिकेत घरात आणि त्यांचा हा संघ मला वाटतं अंडर क्रिकेटमध्ये आलाय हा परत. आणि जबरदस्त त्यांचं देखील आयोजन अप्रतिम असते. निधी स्पोर्ट, शिवतेज स्पोर्ट, वाकीपाडा स्पोर्ट हे टॉप लेवलचे संघ आहेत अंडर क्रिकेटचे. आणि स्ट्रगल प्रत्येक टीमचा राहिलाय. काही टीम आहे सुरुवातीला ट्रॉफी येतात मग शेवटला ट्रॉफी येत नाही. वर्षाचं अंडर क्रिकेटचा हंगामाची सुरुवात झाली. सुरुवात कशी व्हायला पाहिजे तर टॉप 3 मध्ये संघ गेला की नक्कीच खुश होतो. ट्रॉफीला व्हॅल्यू आहे, पैशाला व्हॅल्यू नाही. म्हणूनच ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्या सर्व टीमचा आम्ही आभारी आहोत. अप्रतिम स्पर्धा राहिले, एकही वाद विवाद नाही. 6 ओव्हर कंटिन्यू मॅच आजच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळते. आणखीन काय पाहिजे अंडरम क्रिकेटमध्ये, ही खासियत राहिली या स्पर्धेची. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये आलेला पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅच सेमीफायनल आणि 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने ग्लान्स केला होता चेंडूला. स्क्वेअर लेग रिझर्व्हला अंकित पवार इन ऍक्शन मध्ये आता या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 1 धाव. तुषार सोनवणे देखील आमच्या जोडीला जॉईन झाले. वेलकम तुषार, आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 आपण बघतायत. एक सुंदर क्रीडा स्पर्धा नायगाव पूर्वपट्टी, त्याचबरोबर संपूर्ण पालघर जिल्ह्याची मानाची स्पर्धा आपण जरूर बघताय. 6 षटकामध्ये 7 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये क्रिस 11 मीरा रोड या संघाला आपण जरूर बघतायत. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं रवी वाघमारेची गोलंदाजी. पहिल्या षटकात जवळपास 3 विकेट त्याने प्राप्त केल्या. तिथून जर पाहिलं तर पत्तू पॅकच संघावरती दबाव निर्माण केला गेला आणि तो संघ कुठेतरी बॅकफुटला जाणवला गेला. अक्षय, तशाच प्रकारची गोलंदाजी या मैदानावरती या स्थितीला करावी लागेल. रवी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्याकडून अपेक्षा आहे की अगोदर ज्या मॅचेस झाल्यात जसा परफॉर्मन्स झाला तो कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न असेल. वाईट बॉल तर येत आहेत. 1 बॉल 2 रन. पुढचा बॉल ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह ऑन दी अप. अप्रतिम हा कव्हरचा लवर आहे बॅटर आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीने किरण नाव आठवले की लगेच स्वराज्य गल्ली आठवेल. स्वराज्य रक्षक शिरप्या, तो एक किरण पवार आहे आमच्याकडे चंद्रपाड्यामध्ये आणि इथे हा किरण पाहायला मिळते. टेनिस बॉल विश्वामध्ये देखील किरण पवार एक ब्रँड आहे. म्हणून किरण नावाचा आमच्याकडे एक अजून माणूस आहे, तो म्हणजे जय कदम, ज्याचं नाव किरण आहे. 2 बॉल 4. ते देखील खुश झाले, सरप्राईज झाले की यास मीच किरण आहे. चांगला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टॅप शॉट जो बॉक्स टाईप मध्ये पाहायला मिळतो ना, तसा हा ग्राउंड शॉट टॅप शॉट पद्धतीचा पाहायला मिळतोय. 3 बॉल 5. चांगली सुरुवात आहे तुषार. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये टीम क्रिस 11 मिडारो संघाच्या माध्यमातून केली जाते. सुनील आणि त्याच्या सोबतीने जर पाहिलं तर किरणला माहिती आहे 7 धावांचा पाठलाग 6 षटकांमध्ये कसा करायचा. की अंडरम क्रिकेट ते सातत्याने खेळत आहे. सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडाचं मैदान आणि या मैदानावरती
त्यांच्या नावावरती देखील पारितोषिक आहेत. फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत अमित दुधनाथ. पहिला धक्का लागवला गेला मैदानाच्या आतमध्ये. क्रिस 11 मिरवड संघाला सर्वात मोठी विकेट मिळवली रवी वाघमारे या गोलंदाजाने. विकेट डाऊन. आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा आहे हो भारी. आमच्या ऍडव्हेंचर बॉयजचा या चंद्रपडा गावाला पाऊस आला. चषक मानाचा मराठा संतापन ठेवलाय. चषक मानाचा या चंद्रपडा गावाला पाऊस आला. चषक मानाचा. थँक्यू. जबरदस्त कॅच कॅरी केला. असं वाटलं की तिथे चढ उतार आहे म्हणूनच दुधनाथ आहे आणि दुधनाथची ती फिक्स जागा आहे. त्या आंब्याचं झाड अगदी त्या आंब्याच्या झाडाजवळच तो सीमारेषेच्या जवळ देखील असतो म्हणून ती जागा त्याच्यासाठी आरक्षित ठेवली या ग्राउंडवरती. चांगला झेल कॅरी केलाय आणि काही रिॲक्शन दाखवली. असं वाटलं की बॉल फुटणार आहे की काय. ज्या पद्धतीने बॉलवर तो राग काढलाय त्यांनी. कदाचित हा राग वेगळा असावा आणि हा ॲटिट्यूड असणं गरजेचं आहे. मात्र तसा परफॉर्मन्स देखील देणं गरजेचं आहे. तो कॅच घेतल्यानंतर तो ॲटिट्यूड योग्य होता. 4 बॉल 5 रन 1 विकेट रवी वाघमारे. काय जबरदस्त. मी म्हणेन वाघच मारलं जेवढे विकेट घेतलेत. म्हणून पॉइंटला सुशीलबाई थोडं वाकीपर्यंत एकच धाव. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केली जाते. सुशील आणि सोहित सध्या या मॅच मध्ये दिसत नाहीये परंतु चांगली फिल्डिंग केली जाते. आहे रोहित इन झालाय. रोहित तेरसे. 5 बॉल 6 रन्स. रवीचा पुढचा बॉल. चांगला फटका आहे. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 2च धावा येतील. डिक्लरेशन झोन मध्ये 2 धावा. 1 ओव्हर 8 रन. चर्चा जारी राहील. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे शक्ती इन द मिक्स. शक्ती आणि त्याच्यानंतर आमच्याकडे देखील एक शक्तिमान आहे विशाल कुमार श्री विशाल. कारण की त्यांच्यामध्ये आम्ही नेहमी कन्फ्यूज असतो. वेलकम विशाल शक्तिमान. इकडे कुठे काय आहे कानाकोपऱ्यात या ग्राउंडचा सगळा अंदाज आहे त्यांना. आंब्याचा सीझन आल्यावरती झाडांना आंबे जेवढ्या लवकर येत नाही तेवढे ते गायब होतात. त्याचा मोठा हात असतो विशाल शक्तिमान. 1 रन पूर्ण. 1च धावेवर समाधान. अंकित चांगली फिल्डिंग करतो. एका धावेने धावपळक 9 रन्स. विकेट गेल्यानंतर थोडा क्रिस 11 मिरवड टीमवर दबाव जाणवतोय. दबाव प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जरूर जाणवतो कारण की सुनीलची फार मोठी विकेट होती आणि जवळपास सुनीलने एकच चेंडू खेळला आणि त्यानंतर जर पाहिलं तर सुनीलची विकेट. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी जर पाहिलं तर मिस टायमिंग झाला आणि त्या ठिकाणी चांगला झेल टिपला गेला. परंतु दुसरा बाजू जर पाहिलं तर किरणला आपण बघताय सिंगल डबलवरती फोकस करत असताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने 5 धावा जरूर बनवल्या गेल्यात. परंतु त्यांच्या सोबतीला आपण बघतायत रोनक या फलंदाजाला आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी देखील फेस केले. 2 धावा. आतापर्यंत त्यांनी बनवल्यात 9 धावा. धाव फटकापर्यंत लगावल्या गेल्यात. 6 षटकांचा फॉर्मॅट आहे. असं क्रिकेट कमी प्रमाणात संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खेळल्या जाते. परंतु भाऊजी पुणेकर यांचं कौतुक करावं तितकं कमी. सलगचा 8वं वर्ष संस्थापक चषकाचा आपण बघतायत. चांगला फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतात. थोडंसं फंबल झालंय परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. दर्पणचं कौतुक करावं गेलं. अक्षय या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा देखील दबदबा कायम राहिलाय. नक्कीच चांगली केली. 5 षटकार त्याच्या नावावर आहे या स्पर्धेमध्ये म्हणूनच तो परफॉर्मन्स टिकून ठेवलाय. ऍज अ फिल्डर म्हणून बेस्ट वर्क केलाय त्यांनी. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे येईल. 1च्या साह्याने 12 धावा. ओ यावेळी पुन्हा एकदा डाऊन द लेग. वाईट वर पुन्हा एकदा धावपळक पुढे येईल. 13 वाईड अँड वाईड. मॅच होईल टाईट. चांगला फटका आहे. प्रेक्षकांच्या साठी षटकार येत नसतील मात्र या 2 धावेने देखील झाडाखालचे प्रेक्षक खुश होत असतील. मात्र झाडाखाली बसलात तर काळजी घ्या कारण की चिंचेच्या झाडाखाली नारळ पडण्याची दाट शक्यता आहे. लगेच प्रेक्षक वरती बघतायत तर ही खरी गोष्ट आहे कारण की इथेच ग्रॅव्हिटीचा शोध लागला होता आणि तो सायंटिस्ट शक्तिमान आमच्या स्टेजवर आहे.
ओ यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाजी करणारा संघ. 4 बॉल 15 धावा 1 विकेट. जबरदस्त चेंडू. पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा खर्च करत असताना त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट, त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव. जबरदस्त गोलंदाजी. या पुढचा बॉल स्वतः फॉलोमध्ये अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिलं तर अपील केले लाऊट, आणि परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर नॉट आउट असतील पंचाने देखील दर्शवले, कारण की अक्षय शेवटच्या बॅट क्रीज मध्ये पोहोचली आणि त्यानंतर इथे जे विकेट किपर आहेत त्यांनी बॉल स्टंप वरती आदळला गेला. नक्कीच चांगलं डिसिजन मी म्हणेन. तिकडून जर विचार केला दबाव असेल भावेश पुणेकरचा देखील विक्रांत ठक्कर यांच्यावरती, मात्र फेअर आहेत अंपायर, कारण की ज्यावेळी आपण अंपायरिंग करतो त्यावेळी दोन्ही टीमला समान न्याय मिळावा आणि ॲक्युरेट डिसिजन दिलंय. नॉट आउट होता, नॉट आउट राहील. अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हरचा 15 धावा 1.5 चेंडू 1 विकेट. पुढचा बॉल भावेश पुणेकर यांचा. हो बॅटची एज लागले असं वाटतंय आणि नक्कीच 1 धाव तर एज लागले. लगेच आम्ही स्निकोमीटर चेक केला आणि सकाळी जो स्निकोमीटर मध्ये दाखवला महिमसी दरार ती इकडे सुद्धा दाखवले. 1 धावेने धावपळक 16 धावा. ऐकूया डीजे सुस्ती डीजे शक्ती यांना. थँक्यू. काल संध्याकाळी एक मॅच झाली, आम्हाला ठाऊक नव्हतं, मात्र आंबे शोधायला आम्ही व्यस्त होतो. पहिला संदीप गावंड सर, नंतर आम्ही, कारण की लवकरच आंबे येतात मागच्या झाडाला, तिकडे जा मांडवाच्या मागे. 2 ओव्हर 16 धावा 24 बॉल आणि 44. थोडा एंटरटेनमेंट पण गरजेचा आहे, नाही तर प्रेक्षक मॅच बघायला येतात, चौकार षटकार लागला नाही तर आलच येतो, म्हणून आम्ही थोडं त्यांचा एंटरटेनमेंट करतो. 11चा रिक्वायर रन रेट वाढलाय आणि अंडर क्रिकेटमध्ये जर एखादी ओव्हर 15-20 रनचे आले की ऑटोमॅटिकली तो रिक्वायर रन रेट खाली येईल. 15 धावा देखील सेफ नसतात अंडर क्रिकेटमध्ये. ह्या ग्राउंडवरती आपण म्हणू शकतो की त्या प्रकारचं दृश्य दिसेल का, या ओव्हरमध्ये धावा येतील की आणखीन 2 ओव्हर खालून खेळण्याचा प्रयत्न असेल. विकेट तर ठेवलेत हातामध्ये. रवी आलाय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. डाऊन द लेग साइड वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव, मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा केली रवीने. 1 धावेने धावपळक 17. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी जर पाहिलं तर रवीला, कारण की 7 धावा प्रतिस्पर्धी संघाला रोखवायचा आहे, परंतु कौतुक करावं लागेल. थोडंसं या ठिकाणी जर पाहिलं तर वाईडिश फेकी झाली, परंतु कलेक्ट अप्रतिम झाला होता. पाहता पाहता जर पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा कलेक्ट केल्यात आणि या 2 धावांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा या धावफडकावरती. नक्कीच ही फेकी भावेश पुणेकरने केले. त्याऐवजी दुसरा फिल्डर जर अशी फेकी असती तर कुठली रिॲक्शन असती त्या भावेश पुणेकरची दुसऱ्या खेळाडूंवर, रियाजला ठाऊक आहे. हो यावेळी एज लागले आहे आणि नक्कीच 1 धाव. ओ नो आउच असा आवाज यापूर्वी देखील आला होता आणि तसे दृश्य पाहायला मिळते नक्कीच त्या सिच्युएशनला. 20 धावा. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. सुशील भाई फक्त बघत राहिला. आता बॉल अडवण्याकरता कुठलाही संघर्ष नसेल. 2 धावेने धावपळक 22 धावा. अप्रतिम बॅटिंग होते आता. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 1 डाऊन साठी खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रोनकला आपण पाहतो, त्याच्या सोबतीने किरण देखील चांगली बॅटिंग करते, परंतु रोनकचं देखील साथ तितकीच महत्वाची राहिले. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 12 चेंडूमध्ये 15 धावा वैयक्तिक किरणने बॅटिंग केले. संघाला सावरत असताना चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना गोलंदाज तयार. रवीच्या विरुद्ध टॅप टू ग्राउंड चांगला फटका पाहायला मिळतो. स्वतः भावेश पुणेकर त्या ठिकाणी आहेत. या मालिकेमध्ये त्यांचा देखील खेळ अप्रतिम राहिलेला आहे आतापर्यंत, परंतु जर पाहिलं तर क्रिस सिल्व्हन मिरवड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफडकावरती 23 धावा 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. क्रिस सिल्व्हन मिरवड संघ सातत्याने अंडर बॉक्स क्रिकेट आणि अंडरम क्रिकेट मध्ये सातत्याने चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून राहिले आणि याच मैदानावरती जर पाहिलं तर भरपूर ट्रॉफीज त्याने देखील जिंकल्या आहेत आणि त्यांना अनुभव देखील असेल या मैदानाचा की 60 धावा या टोटली जी उभारल्या गेल्यात. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर निधी स्पोर्ट चंद्रपाडेने या 60 धाव्यांचा पाठलाग कसा करायचा आहे, सुनीलची विकेट गेल्यानंतर या धावांचा चेस कसा करायचा आहे आतापर्यंत दर्शवले. 23 धावा धावफडकावरती 4 चेंडू फेकून झालेत. पुढचा बॉल रोनकसाठी चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या बॉलवरती फक्त आणि फक्त 1 सिंगल प्राप्त केली जाते आणि 1 सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. चेंडू फेकून झाले 5. सुंदर असं वातावरण
आणि एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा ॲडव्हेंचर बॉईज प्रस्तुत द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 आपण जरूर बघतायत. प्रत्येकाचं लक्ष त्या चॅम्पियन ट्रॉफीज वरती राहिले. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत अमित दुधनाथ. पहिली देखील झेल अमितची घेतली होती सुनीलची आणि दुसरी देखील झेल मैदानाच्या आतमध्ये किरणची घेतले ती म्हणजे अमित दुधनाथनं. आणखीन एक धक्का. विकेट डाऊन. टीम क्रिस 11 मीरा रोड. थँक्यू. मी तर म्हणेन हा विकेट नाही ना तो सेटअप केला होता. फिल्डरला बरोबर तिथे तैनात केलं होतं आणि दुधनाथ किती चपळ आहे. जरूर त्याच्यामध्ये स्टाईल असेल मात्र ती स्टाईल योग्य आहे. जबरदस्त कॅच घेतोय. चांगली फिल्डिंग करतोय आणि म्हणूनच दुधनाथ खास ॲज अ फिल्डर म्हणून कुठेतरी एक एंड वाचवतोय आणि आपल्या संघाकरता धावा देखील वाचवतोय. तिकडे आउटफील्ड थोडंसं वरचढ आहे. फिल्डिंग करणं सोपं नाही आहे. त्या सिच्युएशन मध्ये अप्रतिम कॅच कॅरी केलाय. 3 ओव्हर 24 धावा 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना क्रिस 11 मीरा रोड टीम 60चा पाठलाग करते आणि आता पाहिजे 18 मध्ये दोन्ही टीमच्या मध्ये आकडा आलाय 36चा. 12 धावा आता रिक्वायर रन रेट वाढलाय. आता मजा आली या मॅच मध्ये सुद्धा आणि दोन्ही डगआउट शांत आहेत. 18-36 इथून मॅचला ट्विस्ट निर्माण होईल का. 3 गोलंदाजाचा विचार केला तर 8-8-8 आणि या स्पर्धेचं पर्व देखील आहे 8वं. म्हणून हा 8 आकडा जाम लकी ठरलाय की विशाल शक्तिमानच्या नावावर देखील इकडचा 8 रेकॉर्ड आहे आणि त्यांचे देखील 8 वर्णन आम्ही थोड्याच वेळात सांगू. 18 बॉल 36. चांगला ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न केला जाईल. फेकी येईपर्यंत सुशील. बॅकिंगला मात्र हितेश आलारा तिथे चांगली फिल्डिंग होते. नाहीतर सुशीलने तर सोडून दिला होता. या चेंडूची आशा सोडली होती पण सकाळची जी रनिंग बिटवीन द विकेट होती सुशीलची अप्रतिम राहिली होती. 17 बॉल 34. खतरा आहे मैदानाच्या आतमध्ये. यंदाची अशी टुर्नामेंट आहे की शक्तिमान इन नाही आहेत. यावेळी मोठा फटका केला. भावेश पुरेकर एफर्ट चांगले आहेत आणि हा एफर्ट गरजेचा होता. नाहीतर 2च्या जागी 3 धावा देखील येऊ शकल्या असत्या. कॅच वरती जर झालं तर कॅच नाहीत कमसे कम बॉल तरी आडेल आणि तोच प्रामाणिक प्रयत्न भावेश पुणेकर यांचा. 28 धावा. चांगले एफर्ट्स. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला. झेल मागे गेले परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडेसे मागे राहिले. बॉलला स्टॉप करत असताना फक्त आणि फक्त त्या चेंडूवरती 2 धावा जरूर खर्च केल्या गेल्या परंतु रोहित त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. सुशीलचं षटक देखील फार महत्वाचं राहिलं या मॅच मध्ये कारण की 60 धावा या रोखायच्या आहेत प्रतिस्पर्धी संघ आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर मीरा संघ देखील विचार करतो या 60 धावा लवकरात लवकर चेस करण्यामध्ये यशस्वी राहू. परंतु सुशीलचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकात 8 धावा. दुसऱ्या षटकात देखील 8 धावा पाहायला मिळाला. पुण्याचे एकदा रवी आले. रवीच्या षटकात देखील 8 धावा. परंतु पहिले 2 षटकं फार महत्वाची राहिली. एवढा चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पाहता पाहता जर पाहिलं तर 1 धाव या चेंडूवरती पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. 1 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. अर्धा पल्ला या ठिकाणी पार केलाय. इथून देखील जर पाहिलं तर 30 धावांचं समीकरण बाकी असेल. 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. रोनक स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल खोलवटप्याचा बॉल होता. ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत हितेश. याही बॉलवरती एक सिंगल कमबॅक केलं. या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाज सुशील यांनी कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती ज्या 4 धावा खर्च झाल्या तिथून जर पाहिलं तर प्रत्येक 3 बॉलवरती एक सिंगल येताना दिसत आहे. म्हणजे पहिल्या 2 चेंडू 4 त्यानंतरच्या 3 चेंडूत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 14चा खेळ प्रगतीवर चालू असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आहेत. धावसंख्या 31. शेवटचा बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत दर्पण मात्रे. परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफटकावरती स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 33 धावा येणारे. इथून देखील 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण. 12 चेंडू 27 धावा विजयकरिता टीम क्रिस 11 मिरावड संघाला. या ऐकूया डीजे शक्तीला. येऊया पुण्याचे एकदा संस्थापक चषक 2024 कडे. स्वभावाने हाय कोहिनूर हिरा त्याला मानतोय गाव लोक सारा त्याला मानतोय गाव लोक सारा त्याला मानतोय गाव लोक सारा
पुढाकार कधी न घेई तो माघार समाज सेवेत पुढाकार कधी न घेई तो माघार असा रूपावान दमदार मोहनबाई एक नंबर असा रूपावान दमदार मोहनबाई एक नंबर वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मोहनदादा पाटील यांचं देखील फार मोठं योगदान राहिले. सातत्याने संपूर्ण ॲडव्हेंचर बॉईज परिवारावरती त्याचबरोबर भाईजादा पुणेकर यांच्यावरती देखील अफाट प्रेम राहिले आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून मोहनदादा पाटील यांना नेहमीच आपण बघतायत आणि त्यांच्याच मुलीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण दरवर्षी याच मैदानावरती आपण बघतायत. अक्षय इथून देखील जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असेल. महत्वाची मॅच आणि इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 5 मध्ये रियाज आलेत. काउंटडाऊनला सुरुवात झाली इथून 12-27 आणि दोन्ही एंड मॅच आहे. रियाज शेख मला वाटतं या टुर्नामेंट मध्ये पहिली ओव्हर टाकतोय आणि पहिली ओव्हर टाकत असताना एखादा विक्रम त्याच्या नावावर होईल की संघाच्या नावावर होईल. 12-27 रोनक नाव रोशन करेल की रियाज चांगला रियाज दाखवेल आपल्याला. सकाळी त्याचं नाव रिजवान देखील पडलंय. ओ चांगला चेंडू आहे आणि जबरदस्त लोअर फुल टॉस चेंडू क्रिकेटचा घातक चेंडू आहे. असा चेंडू षटकार लागतात आणि जास्त विकेट देखील त्या चेंडूवरती जातात. म्हणून 11 बॉल 27 ची गरज. ब्लॉक करून घेतलं स्वतःला बॅटरने. आता पुन्हा एकदा मिड ऑफला थोडं सरकवलं जातं. हितेश मिड ऑफ वरून येतोय मिड ऑन पर्यंत. लॉंग ऑफ मध्ये दुधनाथ थोडा मागे सरसवतोय आणि कव्हरचा फिल्डर आहे थोडा वाईड केलाय वाईड ऑफ मिड ऑफला. मिड विकेट आहे. मिड ऑन वाईड आहे आणि इथे वाईड बॉलचा इशारा. म्हणूनच ऑफ स्टंपवरची रणनीती दिसते स्पष्टपणे. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येते. 34 धावा 11 बॉल 26 ची गरज. चांगली क्लिअरिटी जेटीसी लाईव्ह ची पाहायला मिळते. अप्रतिम कॅमेरा वर्क डिजिटल स्कोरिंग सर्व डिट्टो अपडेट. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. डीप मधून सेटरक्षक पुढे येतो. भावेश पुणेकर पुन्हा एकदा शरीराचा वापर करतोय. शरीर झोकून देतोय आणि 2 धावा पळून पूर्ण करतोय बॅटर. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 मध्ये पाहिजे 24 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये तोच माहोल बनलाय. नक्कीच रियाज आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताय परंतु पहिला चेंडू डॉट त्यानंतर नो बॉल पुण्याच्या एकदा या 2 धावा खर्च केल्यात परंतु भावेश पुणेकरचं कौतुक करावं तितकं कमी. या पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता संधी आहे. आता संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. पहिल्या 2 वेळा प्रयत्नात अयशस्वी राहिले परंतु या प्रयत्नामध्ये यशस्वी राहिले. भावेश पुणेकर टिपला जाईल. संपला मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण फलंदाज आपण पाहिले रोनकचा खेळ. साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर साऱ्याचा जीव आहे त्यांच्यावर. आई चंडिकेचा हाय वरदान हवेत मिळतंय ना सांगून. थँक्यू. ही खासियत राहिले भावेश पुणेकर. झेल घेतल्यानंतर डाई मारणं परंतु ती झेल न सोडणं हीच त्यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ती झेल ॲक्युरेट कॅरी केले. अप्रतिम कॅच. हर्षाला ही स्पर्धा जर कोणी गाजवली असेल ॲज अ बॉलर आणि त्यानंतर मागील मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार. हर्ष आता हर्ष उल्हासचं वातावरण निर्माण करेल का. 9 बॉल 24 ची गरज. पॉवर आहे या खेळाडूमध्ये ती जनरेट करेल का की पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा रियाज शेख कमबॅक करून देईल आपल्या टीम करता. यावेळी खराब चेंडू. नो बॉल. स्तुती जास्त झाल्या. नो बॉलला कॅच कॅरी केलाय मात्र विकेट जाणार नाही. एक्स्ट्रा 3 धावा येतील आणि टोटल या 3 धाव्याने पुन्हा एकदा समीकरण बदलले. 9 मध्ये 21 पाहिजे. पहा कुठेतरी हा नो चेंडू नसता तरी एक महत्वाची विकेट या ठिकाणी हर्षच्या माध्यमातून मिळाली असती. दर्पणचं कौतुक करावं लागेल. दर्पण चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला परंतु त्या ठिकाणी रियाजने थोडासा खराब नो टाकला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टीम क्रिस 11 मेरौड संघाला बघतायत. चांगला चेंडू पाहायला मिळतो. स्टेट ग्राउंड चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु
हर्ष थोडेसे त्या ठिकाणी जर पाहिलं तर वेगाने धावत गेले आणि पाहता पाहता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अक्षय 2 धावा कंप्लीट केला. हर्षला माहिती आहे एक जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळाले आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना 8 बॉल 19 8 गेम में 19 रन चाहिए कंपल्सरी चेसिंग. हर्ष मध्ये ती ताकद आली आहे, ती ताकद आहे ती दाखवावी लागेल. रियाज काय विकेट घेईल की हर्ष इथे मोठा फटका खेळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे मात्र फिल्डर आहे हितेश यावेळी एक धावेल. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिले. 7-18 रोहित आणि कॅच घेतली रोहित तेरसे तर साहिल यादव यांच्याकडून 2000 रुपये ते कॅच करता. अकुंबकुम यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. अकुंबकुम चिकन सेंटर इतकं प्रसिद्ध झालं काल की काल जो प्रॉफिट झाला आज त्यांना माहिती आहे गर्दी भरपूर होईल म्हणून त्यांनी आज स्टॉलच लावला नाही. 7-18 ची गरज. पहिल्या दिवशी 4.5 बोनी झाली त्याच्यानंतर मागे वळून पाहिलं नाही त्यांनी. ड्राईव्ह चांगला 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण. आता 2 धावेवर समाधान. 6 बॉल आणि द्यायचा 16 का टोला म्हणजेच 1 तरी षटकार किंवा 2 तरी षटकार चौकार येणं कंपल्सरी गरजेचं आहे. 6-16 ची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. नायगाव शहरात पालघर जिल्हा चर्चा नावाची हाय खरोखर. चंडिकाईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. चंद्रपाड्याचा ऍडव्हेंचर बॉईज संघ हा एक नंबर. थँक्यू. 6-16 काय वाटते विचार काय आहे तुषार तुझा? 6-16 कोणता संघ इथे आगेकूच दाखवतोय? प्रयत्न तर दोन्ही संघाला करावा लागेल. एका बाजूला हर्ष आहेत. हर्ष आतापर्यंत चांगली खेळी या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिले परंतु विसरून चालणार नाही. या पहिलं षटक ज्याने हाताळले गेलं जबरदस्त कामगिरी करत असताना सुशील यांना आपण पाहिलं. 9 धावा त्यांनी खर्च केल्या गेल्या परंतु या ठिकाणी जर पाहिजे आता 16 धावा कुठेतरी वाचवायचे आहेत. पहिलाच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. रियाज शेख डाऊन दी बॉल आणि आणखीन एक विकेट. टीम क्रिस 11 मिरोड संघाला कमबॅक केलंय. निधी स्पोर्ट चंद्रपडा. क्रिकेटचा फेमस चंद्रपडा गाव पालघर जिल्ह्यामध्ये गाजतंय. विकेट गेलाय आणि आगमन झालंय तेजस चौगुले. सर्वात जास्त खर्च केलाय घरच्यांनी 3 लाख रुपये हॉटेल मॅनेजमेंटला आणि त्यावर तो खरा उतरलाय. आता नाईट शिफ्ट चालू असते त्यांची. नक्की तिथे जॉबला जातात की नाईटला वेगळीकडे जातात ते माहिती नाही मात्र वेलकम तेजस. कमिटी मेंबरचे ते देखील आधारस्तंभ बनलेत. आता 5 बॉल 16 धावेची गरज. 5-16 सुशील भाई जबरदस्त गोलंदाजी करतोय. रोनक प्रथम चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मिडॉनचा पुढे येईल. आता फेकी चुकीच्या एंडला आणि रनआउटच्या वतीने एक आणखीन विकेट जाईल. 4-15 ची गरज. वेलकम बॅक. कुठेतरी असं वाटलं 6 षटकांमध्ये 60 धावा चेस होतील परंतु रवी वाघमारेचं ते 2 षटकं फार महत्वाची राहिली. प्रत्येक ओव्हरमध्ये रवीला विकेट मिळत गेला. तिथून जर पाहिलं तर दबाव प्रेशर तो होता निधी स्पोर्ट चंद्रपडावरती. तो जर पाहिलं तर निघून गेला आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर आता संपूर्ण धावामध्ये दिसतोय. पुढचा बॉल यष्टावत बसत दांडी गोल. सुशीलने देखील महत्वाची गोलंदाजी होती. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम क्रिस 11 मीरा रोड या संघाला विकेट डाऊन. सहा गडी बाद झाल्यात आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. टोटल पाहिजे आहेत आता 3-15. शिवतेज टीम फायनलला आले आणि शिवतेजच्या अपोजिट काय चित्र क्लिअर होईल. 2 बॉल मध्ये आणखीन एक रन आउट.
7 विकेट गेलंय आणि जल्लोष बघा. मला वाटतं आकाश चव्हाणचा जास्त आवाज आहे, कोंबडी सारखाच आवाज येताना दिसतोय, कारण की काल जास्त कोंबड्या त्यांनीच विकल्यात. मानलीच नाही कधी हार शिवरायांचा तो शूरवीर. असा रूपावान दमदार मोहन भाई एक नंबर. असा रूपावान दमदार मोहन पाटील एक नंबर. थँक्यू. सुशील देखील खुश झालाय, सुस्ती उडालाय त्याची देखील. चांगला फटका तर आहे, मात्र औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. आणि काय घडलंय या टुर्नामेंटमध्ये तर लीग सिस्टमवाले दोन्ही संघ आपल्याच नायगाव परिसरातील आपल्याच गावातील. आता एक बॉल शिल्लक आहे, परंतु प्रेडिक्शन 99% झालेला आहे की ट्रॅव्हल सीट मध्ये आता निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन आलाय मेगा फायनल मध्ये. तर शिवते स्पोर्ट चंद्रपाडा त्यांच्या अपोजिट असणार आणि थर्ड क्रमांकावर विराजमान झालाय क्रिस 11 मीरा रोड. म्हणून मी म्हटलं की आपल्या गावातील दोन्ही संघ वरती आल्या ती अभिमानाची गोष्ट आहे. शिवतेज चंद्रपाडा आणि त्यानंतर निधी स्पोर्ट चंद्रपाडा. नंबर 1 नंबर 2 दोन्ही टीम आमने सामने. आज कोण नंबर 1 ही खरी कसोटी या ग्राउंड वरती दिसेल. क्रिस 11 मीरा रोड टीम पराभव झालाय. आपल्या गावाचा विजय होईल यात काही शंका नाही. दोन्ही टीमची खासियत